त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युमोक्षे यमामृता. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. देवावर श्रद्धा ठेवली की संकट संपत नाही, पण ती पार करण्यास बळ नक्की मिळतं. श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं आहे. या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवशी वेगवेगळी व्रत सांगितली गेली आहेत. पण श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचे विशेष महत्त्व आहेच, पण श्रावण महिन्यातील जो प्रदोष पडतो त्या प्रदोषला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी केली जाते. तसेच प्रदोष व्रत भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी केले जाते. प्रत्येक महिन्यात 2 प्रदोष येतात, एक शुद्ध पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला. या तिथीला प्रदोष असं म्हणतात. भगवान शिवशंकरांना भोलेनाथ म्हणून ओळखले जाते आणि सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तुम्ही सर्व प्रकाराचे व्रतवैकल्य, उपवास, उपाय, सेवा करून थकलेले आहात, पण तुमची इच्छा, मनोकामना जी आहे ती पूर्ण झालेली नाही किंवा तुमचं एखादं काम पूर्ण झालेलं नाही, तर अशा वेळेला भगवान शिवशंकरांचा सर्वात प्रभावी व्रत म्हणजे प्रदोष व्रत. बघा, योगायोगाने या श्रावण महिन्यात मंगळवारचा भूमप्रदोष सुद्धा आलेला आहे. अतिशय दुर्मिळ असा महासंयोग श्रावणात जुळून आलेला आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे त्या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. भूमप्रदोष व्रताच्या दिवशी कष्ट संपवणारे महाउपाय पाहणार आहोत. त्या अगोदर आपण भूमप्रदोष त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत. भगवान शिवशंकरांकडे कोणती इच्छा मागितली तर ती पूर्ण होते असे म्हणतात. बघा, मी वरती म्हटल्याप्रमाणे भगवान शिवाला सोमवार अतिशय प्रिय आहे, पण सोमवार व्यतिरिक्त आणखी एक दिवस आहे जो भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे, तो म्हणजे प्रदोष. मग तो कुठलाही प्रदोष असो, अष्टमी, मासिक शिवरात्र, या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळ प्राप्त होते. या काळात भगवान शिवशंकरांना अधिक महत्त्व असते. श्रावण महिन्यामध्ये 25 ऑगस्टला मंगळवारचा भूमप्रदोष शुभ संयोग घेऊन आला आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी प्रदोष व्रताला सुरुवात केल्याने आणि भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा केल्याने उचित परिणाम मिळतात. तसेच शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मुहूर्तावरती भगवान भोलेनाथांची पूजा करा. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याची त्रयोदशी तिथी 25 ऑगस्टला सुरू होत आहे, तर हा प्रदोष भूमप्रदोष म्हणून ओळखला जातो. प्रदोष सोमवारी आले तर त्याला सोमप्रदोष म्हणून ओळखले जाते. मंगळवारी आला तर त्याला भूमप्रदोष म्हणून ओळखले जाते. पत्रिकेतील मंगळापासून म्हणजे मांगलिक दोषापासून होणारा त्रास दूर करतो. उदाहरणार्थ, तुमच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी किंवा कर्ज या संदर्भात काही त्रास असेल तर भूमप्रदोष करण्याचे सांगितले जाते. म्हणजे जेव्हा जेव्हा मंगळवारी प्रदोष येईल तेव्हा तेव्हा प्रदोष करायचा. मग प्रदोषच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची मनोभावे पूजा करा. प्रदोष व्रताच्या पूजेची वेळ सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत शुभ मानली जाते. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की या दिवशी संपूर्ण दिवसभर भगवान शिवशंकरांची उपासना, नामस्मरण करा. पौराणिक कथेनुसार जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढेल, लोक अधर्मी होतील, लोक वाईट कर्म जास्त करण्यात उत्सुक असेल, तेव्हा तेव्हा जे व्यक्ती हे पाप फेडण्यासाठी प्रदोष व्रत करतील त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल. त्यांचा जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होतील, सर्व दोष दूर होतील. म्हणून आध्यात्मिक पुराणात या व्रताचे नाव प्रदोष आहे. बघा, सध्या चातुर्मास चालू आहे. या काळात भगवान श्रीहरी विष्णू विश्वाचे पालन करते शेषनागावर विश्रांतीसाठी 4 महिन्यासाठी जातात. परंतु या संपूर्ण सृष्टीचा कारभार भगवान शिवशंकर आणि त्यांच्या कुटुंबाकडे दिला जातो. त्यातल्या त्यात हा सध्या श्रावण महिना, पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव हे संपूर्ण पृथ्वीवर सूक्ष्म स्वरूपात जागृत असतात आणि याच काळात चातुर्मासामध्ये दैत्य, दानव, यक्ष हे मानव जातीवर वेगवेगळ्या साह्यातून संकटे, दुःख, त्रास देण्याचा प्रयत्न करतात. परंतु याचा त्रास कुठेही आपल्याला होऊ नये म्हणून भगवान शिव आपल्या भक्तांचे रक्षण करतात. म्हणून आपण आपल्या कुठल्याही प्रकारचे दुःख, संकट येऊ नये म्हणून ज्या त्या तिथीला भगवान शिवाची उपासना, नामस्मरण आणि भक्त एक जरी लोटा जल अर्पण केले तरी सुद्धा भगवान शिव प्रसन्न होऊन आपली इच्छा पूर्ण करतात. बघा, व्यक्तीच्या सर्व दोषाचे निवारण करणारे हे व्रत म्हणजे भूमप्रदोष व्रत आहे.
त्याचबरोबर आपल्या काही सांसारिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून सुद्धा हे प्रदोष व्रत दिवशी काही सेवा उपाय केल्या जातात आणि ते उत्तमरित्या पार पाडल्या जातात। मग आपल्या अडचणी कोणत्या आणि आपण प्रदोष कधी करावे हे सुद्धा जाणून घ्यायला हवं, कारण प्रत्येक वारानुसार हे प्रदोष वेगवेगळ्या प्रकारे फळ देतो। आता पत्री पूजेचे म्हणजे वेगवेगळ्या झाडांच्या पानांच्या पूजेचे सामर्थ्य अक्कलकोट मठातील ऐतिहासिक कथा, साक्षात स्वामीच्या प्रति प्रचिती देणारी प्रदोष व्रताची पौराणिक कथा। शुभभक्तांनो, महादेवाच्या पूजेला कोणत्याही कडक मंत्राची किंवा मोठ्या कर्मकांडाची गरज नसते। यावर प्रकाश टाकणारी पुराणातील एक अद्भुत आणि प्रामाणिक कथा आहे। शिवभक्तांनो, ही कोणतीही कल्पकाल्पनिक गोष्ट नसून अक्कलकोटमध्ये जुन्या नोंदीमधील एक सत्य घटना आहे। ही कथा प्रदोषव्रता संबंधित आहे। एकदा अक्कलकोट मठात एक गरीब शेतकरी रडत आला। त्याच्या घरात सगळे सदस्य सतत आजारी असायचे। शेतात पीक येत नव्हते आणि अंगावर कर्जाचा डोंगर झाला होता। त्यांनी अनेक ज्योतिषांना दाखवले। त्यांनी सांगितले की तुझ्या पाठीशी भयंकर पितृदोष आणि शनी राहूची ग्रहांची पीडा आहे। तो शेतकरी साक्षात स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोसळला आणि म्हणाला, देवा, माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे। मी या ग्रहांच्या पीडेतून कसा बाहेर पडू? साक्षात स्वामी महाराजांनी त्याला प्रेमाने उठवले आणि म्हणाले, अरे वेड्या, सध्या पवित्र असा श्रावण महिना तर चालू आहे आणि तू अजूनही रडतोस। तुझ्या महादेवाला केवळ पाणी वाहू नकोस। शिवपूजेत प्रदोष काळामध्ये फक्त धतुरा, शमी, बेल आणि दुर्वा यांचे सामर्थ्य दडले आहे। जाऊन शिवलिंगावर वनस्पतीची पत्रिका अर्पण कर। साक्षात काळही तुझे काही वाकडे करू शकणार नाही। त्या भक्ताने भौमप्रदोष दिवशी आणि संपूर्ण श्रावणात सांगितल्याप्रमाणे 5 पानांची पत्री पूजा केली आणि अवघ्या 2 महिन्यात त्याच्या घरातील आजारपण पळून गेले, कर्ज मिटले आणि घर समृद्धीला आले। महादेवाला महालातील सोने नाणे नको असते, तर निसर्गातील या 5 पवित्र वनस्पतीची पानेच त्याला सर्वात प्रिय असतात। भौमप्रदोषचे शिवपुराणानुसार भगवान शिवशंकरांची तुमच्या जीवनातील दुःख कष्ट संपवणारे काही उपाय। मंगळवारी त्रयोदशी तिथी असल्यामुळे याला भौमप्रदोष म्हणतात। अशा परिस्थितीत ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनातील अनेक अडचणी आहेत, वादविवाद होत आहेत किंवा त्यांचे नाते पुन्हा पुन्हा छोट्या छोट्या गोष्टीवरनं तुटत आहे, त्यांनी या दिवशी मंगळ देवतेच्या 21 नामांचा जप करावा। असे मानले जाते की त्यामुळे मांगलिक दोष शांत होऊन लग्नाची इच्छा पूर्ण होते, वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात। तसेच भौमप्रदोष दिवशी फक्त अपराजिता म्हणजे प्राजक्ताचे फूल असते, त्याचे एक पान प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवरती मनोभावे अर्पण केल्यास आणि गोकर्णाची, निळ्या गोकर्णीची 2 फुले अर्पण केल्यास कितीही मोठा त्रास असेल, गुडघ्यांचा त्रास असेल, मणक्याचा त्रास असेल, तर हाडांचा त्रास असेल, तर त्यातून निवारण होते असे विशेष म्हटले आहे। शिवपुराण कथेनुसार ज्याच्या घरामध्ये लक्ष्मीची कमतरता असते, लक्ष्मी स्थिर राहत नसेल, धन येत नसेल, तर बेलाच्या झाडाचे जे फळ असते, या फळाला श्रावण महिन्यामध्ये तर खूप महत्त्व आहे। परंतु भौमप्रदोष दिवशी सुद्धा एक फळ शिवलिंगावरती अर्पण केल्याने कितीही जुन्यातील जुना आजार असेल तर तो दूर होतो असं म्हटलं जातं। तसेच संपूर्ण बेलवृक्षावरती माता लक्ष्मी आणि जगतजननी जगदंबा माता पार्वती यांचे स्थान असते, म्हणून बेलाच्या फळाला लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग सांगितले जातात। म्हणून बेलाचे एक फळ आणून त्यामधील जो गर आहे तो काढून घ्या। बेलाच्या फळातील गराला सुकवून घ्यावे आणि तसाच घेतला तरी सुद्धा चालेल। त्या सुकलेल्या गराला गाईच्या शुद्ध तुपामध्ये भिजवून घ्यावे आणि प्रदोष व्रताच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णूंचे स्मरण करून अग्नीमध्ये आहुती द्यावी। पण संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या अर्धा तास अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे। श्रावणापासून सलग 2 ते 3 प्रदोष व्रत करून पहा, तुमच्या घरामध्ये कधीही लक्ष्मीची कमतरता भासणार नाही, धनसंपदा वाढत जाईल। प्रदोष व्रतामध्ये शंकराची पूजा ही सायंकाळी केली जाते। विशेष करून प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करावी। जर तुम्हाला वाटत असेल की दुःख संपतच नाही, एक आजार झाल्यानंतर दुसरा आजार होत आहे, तर त्यानंतर अजून दुसरे दुःख आलेलेच आहे, जर असं वाटत असेल तर तुमचे दुःख, त्रास, तुमची पाठ सोडत नाही, त्यांना नंदेश्वर शिव महापुराण कथेत असे म्हटले आहे की प्रदोष त्याच दिवशी प्रदोष काळामध्ये 2 ठिकाणी तुपाचे दिवे प्रज्वलित करावे। संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तर बेलपत्राच्या वृक्षाला प्रदोष काळामध्ये दिवा लावणारा अनन्यसाधारण महत्त्व आहे। पहिला, बेलपत्राच्या झाडाखाली मनोभावे एक दिवा प्रज्वलित करावा, परंतु त्या दिव्यामध्ये लांब 2 वातीचा शिवशक्ती अशा वातींचा लावावा आणि महामृत्युंजय मंत्राचा एक जप करावा। दुसरा, आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आतमध्ये नाही तर मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या बाहेर
घरामध्ये प्रवेश करताना उजव्या साईडला एक दिवा प्रज्वलित करावा आणि तोही दिवा लांबवातीचा शुभशक्तीचा असावा. तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा किंवा महालक्ष्मी मंत्र जप करावा. त्यानंतर भगवान भोलेनाथांना मनोभावे प्रार्थना करावी. हे विश्वाचे अधिपती विश्वनाथ भोलेनाथ, आज प्रदोष दिवस आहे. प्रदोष काळामध्ये तुम्ही माता जगतजननी जगदंबा माता पार्वती नंदीबरोबर पूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करत आहात. तुमच्यासाठी मी आज माझ्या द्वार सजवले आहे. तुमची दृष्टीकृपा माझ्यावर, घरावर, चौकटीवर सदैव राहू द्या. भौमप्रदोष दिवशी विशेष प्रदोष काळामध्ये शुभ मंदिरात जाऊन भगवान शिवाचे फक्त दर्शन घेतल्यास अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होतात. तसेच रखडलेली कामे मार्गी लागतात. म्हणजे ठरवलेली कामे होत नसतील तर ते काम पूर्ण होते. श्रावण महिन्यातील भौमप्रदोष दिवशी पार्थिव शिवलिंग बनवून किंवा शिवमंदिरात जाणे शक्य असेल तर तिथे शिवपिंडीवर रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. या दिवशी शंकराच्या पिंडीवर बेलपत्र आणि धोत्रेचे फूल मनोभावे अर्पण करा. धूप दीप आणि नैवेद्य दाखवून भगवान शिवशंकरांची आरती करा. भौमप्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांचे नामस्मरण, शिवचरित्राचे विशेष करून पठण करा किंवा महामृत्युंजय मंत्राचा बेलपत्राच्या वृक्षाखाली एक दिवा प्रज्वलित करून 11 किंवा 21 वेळा पाठ करा. यामुळे जे काही संकट, दारिद्र्य, दुःख आहे, अकाली मृत्यूचे भय आहे ते क्षणात दूर होईल. 7. भगवान श्री हनुमान हे भगवान शिवाचे एक अवतार मानले जातात. म्हणून असे मानले जाते की भौमप्रदोष व्रत केल्याने हनुमानजी देखील प्रसन्न होतात. आर्थिक संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी ओम भीम हनुमते श्री रामदूताय नमः या मंत्राचा 51 वेळा जप करा. आणि शक्य असेल तर हनुमान मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून गुळ फुटाणे अर्पण करा. सर्व संकटांचे निवारण होते. भौमप्रदोषच्या दिवशी रेशमी वस्त्र भगवान शिवाला अर्पण करा. शक्य असल्यास पांढरेच वस्त्र घ्यावे. त्यानंतर गुलाबजल, केशर आणि थोडेसे चंदन घालून स्वस्तिक बनवा. शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून बेलपत्र, पांढरे फूल, पंचगव्याने पूजा करावी. पंचगव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हणतात की यामुळे पती पत्नीमधील अंतर संपते, विचार एकमेकांचे पडतात आणि प्रेम वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार भौमप्रदोष दिवशी शिवलिंगाला केशर मिश्रित जल अर्पण करून शिवचालिसा 11 वेळा आणि नंतर हनुमान चालिसा 11 वेळा पाठ केल्यास कर्जमुक्ती मिळते. कर्जमुक्तीसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. कितीही मोठे संकट, दुःख असेल तर ते दूर होते. प्रदोष व्रताच्या दिवशी शक्यतो शिवमंदिरात जावे. जर तुम्हाला शिवमंदिरात जाणे शक्य नसेल तर बेलपत्राच्या वृक्षाखाली असे 11 दिवे लावावेत आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे तुमचे जीवन प्रकाशमय होईल. भौमप्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात रुद्राक्षीची माळ गळ्यात घालून ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदया या मंत्राचा 1000 वेळा जप करा. श्रावण महिन्यातील मंगळवारच्या प्रदोष दिवशी 1 तांब्या जल, त्यामध्ये तांदूळ हे पूर्ण बारीक केलेले असावे, म्हणजे त्याची पूड केलेली असावी. ती 1 चिमूटभर आणि 1 चमचा हळद हे घेऊन कुठेही वडाचे झाड असेल तर त्या वडाच्या झाडाखाली शक्य झाल्यास शुभपिंड बनवावे. नसेल शक्य तरी फक्त खाली बुडामध्ये ओम श्री वटकेश्वराय नमः या मंत्राचा जप करत ते जल अर्पण करा. बघा, तुम्ही कितीही मोठ्या कर्जात बुडलेला असाल, लक्ष्मी स्थिर राहत नसेल, सतत कुठल्या ना कुठल्या आर्थिक समस्या उद्भवत असतील, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये सतत पैशासंबंधी समस्या येत असतील, प्रमोशन होत नसेल तर फक्त श्रावण महिन्यातील मंगळवारच्या प्रदोष दिवशी हा उपाय मनोभावे श्रद्धेने करा. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमचे सर्व समस्या दूर होतील. बघा मैत्रिणी, सध्या श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये असा भौमप्रदोष पडलेला आहे. तर यातील तुम्हाला जे शक्य आहेत ते उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. असे नाही की यातले सगळेच उपाय केले पाहिजेत. तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवून यातील जे शक्य होतील तेवढे उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर मैत्रिणी, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.